मालगाव जिल्हा बीड इथून रामपुरी गेवराई तालुका आहे. तर रामपुरीला मी स्वतः जाते पाणी करण्यासाठी आलोय. कहार समाज संघटनेचा व राष्ट्रीय मछुआरा भारतीय समाज संघटनेचा महाराष्ट्र परदेश मंत्री ह्या नात्याने माझ्या समाजाचा लाखो रुपयाचा संसार वाहून त्यांच्या घराणी पाणी गेलेलं असताना यांना शासनाची कुठलीही योजना आतापर्यंत पोहोचवू शकली नाही. कारण का की ज्या फंडातून फंडांनी काही किट वाटप केलं त्या सुद्धा किट इथपर्यंत आलेलं नाहीत. काही यांना अत्र वस्त्र पांघराचं यांना काही वस्तू आलेल्या नाही. यांना जाते ह्या मी यांना विचारासाठी इथं आलोय की तुमची गंभीर परिस्थिती काय आहे म्हणून यांना विचारतो मी. की रामभाऊ नाव काय भाई तो? मी रामदास अंबादास गटे, राहणार रामपुरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आमचं सगळं नदीच्या काठाला आमचे सगळे घर आहेत. आमच्या घरात सगळी पाणी घुसलेले, आमचं धान्य वाहिलेले, गोदावरी काठावर आम्ही. आमच्या घरात धान्य येते सगळं भिजलं, जाळे सगळं वाहून गेले. आमचे सरकारचं काही बी अजून अनुदान आत्तापर्यंत काहीच आलेलं नाही. आम्हाला अन्नदान बी नाही, आमचे जाळेचे बी नाही, कशाचेच पैसे नाही आम्हाला. आणि पाणी बी सध्या फिल्टर नाही, काय नाही. आम्हाला कशाची मुद्दत सगळं भेटलेली नाही. आता तरी तुम्हाला काय तुमचं नाव काय? चुलती पाय कशामुळे मोडा तुमचा? बरं, हे घर पाण्यामध्ये गेल्यामुळं कसं की निर्जीव भिताडी झालेलं असल्यामुळं गधावरीतलं पाणी आता कमी झाल्यामुळं हे लोक पुन्हा जागेवर त्यांचे राहायला आले. परंतु हे घराची निर्जीव पाण्यामध्ये भिजल्यामुळं ती भिताड अंगावर पडून देवा दुर्दैव घटना ना घडता ते पार पडल्यामुळे तरी पाय मोडा. जर कदाचित अंगावर पडत होती तर आज ही महिला मरू शकत होती. म्हणून त्याच्यामुळे हे घरात मध्ये हे दोघं नार बायको दबले असते तरी शासनाचं याच्याकडे लक्ष नाही. दूषित पाणी यांना प्यायला आहे, यांची कुठलीही आतापर्यंत यांची सुविधा झाली नाही म्हणून अशी यांची ओरड आहे. तरी माझी शासनाला हात जोडून कळकळीची विनंती, हे कार भोई हे मच्छीमार समाजाचे पारंपरिक असताना स्थानिक गोदावरीच्या काठी राहत असताना यांच्यावर लक्ष तात्काळ द्यावा, यांचा सर्वे करून घेण्यात यावा. एवढं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.